नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांची महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे। जुलै 2026 अखेरपर्यंत राज्य सरकारकडून 60% दराने महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा सरकारी निर्णय जारी केला जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे। राज्यातील शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्ता वाढीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे। यापूर्वी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने, वित्त विभागाने केंद्र सरकारच्या धर्तीवर 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता। काही अधिकाऱ्यांसाठी 60% महागाई भत्ता लागू झाला असून इतर कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा सुरू आहे। राज्य सरकारने अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, निवृत्तीवेतन धारक आणि न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 60% महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात एक सरकारी निर्णय जारी केला आहे। त्यामुळे या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। मात्र राज्यातील इतर सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी 60% महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा स्वतंत्र सरकारी निर्णय अद्याप जारी करण्यात आलेला नाही। त्यामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारक सरकारच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत। उपलब्ध माहितीनुसार राज्यातील सर्व कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी 1 जानेवारी 2026 पासून 60% महागाई भत्ता 2% वाढीसह लागू करण्याचा अधिकृत सरकारी निर्णय जुलै 2026 अखेरपर्यंत जारी होण्याची शक्यता आहे। सरकारी निर्णय जारी झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना थकबाकीसह वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळू शकतो। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल, व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।